नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे की बँक कशी काम करते. बघा, बँक म्हटलं की आपल्याला दिसतं की म्हणजे आपले पैसे असतात आणि मग आपल्याला त्याच्यामधून म्हणजे पैसे ठेवता येतात किंवा काढता येतात. आणि ही एक एक संस्था आहे किंवा अशी एक एंटिटी आहे की ज्या ठिकाणी बरेचसे लोक आपले पैसे सेफर किंवा सेफ म्हणून काम करते, असं आपल्याला म्हणजे या पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये बघतो. तर आपण याच बँकेबद्दल आज थोडंसं काही जाणून घेऊया की ही बँक किंवा बँकिंग सिस्टीम किंवा बँक कशी कामकाज करते, बँकेमध्ये म्हणजे त्यांचा नफा कसं कमवतात आणि बँक ही कशी चालते. बघा, बऱ्याचशा वेळेस म्हणजे आपल्याला या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे किंवा आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण बँकिंग सिस्टीमवर जास्त विचार नाही करत. परंतु बघा, बँक ही काय करते तर प्रामुख्याने बँकेचे दोन बिझनेस असतात. एक म्हणजे सगळ्यात सुरुवातीला की डिपॉझिट गोळा करणे, लोकांकडनं पैसे गोळा करणे आणि हेच पैसे लोकांना देणे. म्हणजे बँकेकडं पैसे कुठून येतात तर जे लोक असतात, जे ठेवीदार असतात, जे खातेदार असतात, जे आपण बँकेत आपलं स्वतःचं खातं उघडतो, अकाउंट खोलतो, करंट अकाउंट असेल, सेविंग अकाउंट असेल किंवा तुमचे FDचे अकाउंट असतील, तर या बँकेमध्ये आपण काय करतो तर आपले पैसे ठेवतो. मग बँक काय करते तर आपल्याला एक त्याच्या मोबदल्यात आपल्या पैशाचे व्याज देते. मग आता व्याज देते आणि हे पैसे तिसऱ्या व्यक्तीला बँक कर्जाने देते. म्हणजे आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला बँक त्यांच्यामार्फत व्याजानं देते. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात ही आहे की ज्यावेळेस आपले पैसे आपण बँकेत ठेवतो तर त्यावेळेस आपल्याला बँक एक इंटरेस्ट रेट देते, त्याला व्याजदर म्हणतो आपण. तर हा व्याजदर प्रामुख्याने बँक स्वतः ठरवते किंवा RBIच्या काही गाईडलाईन्स असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI ही एक भारताची जी सेंट्रल बँक म्हणून आपण त्याला की या सर्व बँकेवर नियंत्रण ठेवते. आणि RBIचे जे गव्हर्नर आहेत ते सगळ्या बँकेला निर्देश देत असतात, वेळोवेळी इंटरेस्ट रेट ठरवत असतात की भारताचा किती इंटरेस्ट रेट ठेवायचा किंवा कमी करायचा, वाढवायचा. तर त्यानुसार या बँका त्यांच्या अंडर काम करतात. बऱ्याचशा वेळेस या बँका त्यांचं जसं गाईडलाईन आहे तसे फॉलो करतात आणि त्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये म्हणजे नफा कमवायचं काम करतात. जसं की आता थोडक्यात मी एका बँकेत सेविंग अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्या बँकेत मी एक 10 लाख रुपये सेविंग अकाउंटला ठेवलेले आहेत. तर त्यावेळेस ती बँक मला 10 लाख रुपयाच्या अगेन्स्टमध्ये मला वार्षिक त्यांचा जो सेविंग अकाउंट इंटरेस्ट ठरलेला असेल, उदाहरणार्थ 3%, 3.5%, 2.5% हा इंटरेस्ट रेट असतो. तर 3%च्या हिशोबाने मला ते वार्षिक माझं पैसे जे ठेवलेले आहेत त्याच्या बदल्यात मला इंटरेस्ट रेट देतात. आता हेच ती 10 लाख रुपये बँक काय करते, तिसऱ्या व्यक्तीला जो लोन घेण्यासाठी येणार आहे बँकेत त्यांना व्याजानं देते. तर हा इंटरेस्ट रेट देणारा किती असतो तर बँकेचा तो 8 असेल, 9 असेल, म्हणजे डिपेंडिंग अपॉन त्या कुठल्या टाईपचं ते लोन आहे. पर्सनल लोन असेल जास्त इंटरेस्ट असतो, होम लोन असेल कमी इंटरेस्ट असतो, किंवा जे तुमचं मॉर्गेज लोन असेल, तुमचा ते जो ग्राहक येणार आहे त्याला कुठल्या टाईपचं लोन पाहिजे त्याच्यावरती ती बँक त्याला व्याज देते, आकारते. म्हणजे तुमच्याकडनं बँक 3%ने तुम्हाला देणार आणि तेच पैसे बँक म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला 9%ने देणार. म्हणजे याच्यामध्ये जो डिफरन्स आला 3 आणि 9मध्ये 6%चा, तर हा झाला बँकेचा नफा. म्हणजे बँक काही थोड्या अमाऊंटवर काम करत नाही किंवा भरपूर बँकेत अकाउंट असतात, भरपूर खातेदार असतात, एवढे मोठे लोकसंख्या आहे भारताची आणि प्रत्येक बँकेत त्यांचं अकाउंट आहे. काही ना काही त्या अकाउंटमध्ये पैसे असतात. ते नसले तर बँक काय करते की FD मागते. म्हणजे तुम्हाला FDमध्ये ठेवा, म्हणजे तुमचे 6 महिने, वर्ष, 5 वर्ष ते पैसे त्या बँकेकडं अडकून राहतील आणि ती बँक ते पैशाच्या म्हणजे भरोशावर इतरांना लोन देईल. थोडक्यात आपण ज्यावेळेस आपली FD बँकेत करतो 5 वर्षासाठी थोडक्यात, तर बँक आपल्याला 6%, 6.25%, 6.5% एवढा इंटरेस्ट रेट देते. आणि हे पैसे बँक काय करते मग तिसऱ्या व्यक्तीला व्याजानं देते. त्या इंटरेस्ट रेटला बँक ज्या तिसऱ्या व्यक्तीला व्याजानं देणार आहे त्याला किती टक्क्याने देते तर ते कमीत कमी त्याच्यात 4-5% एक्स्ट्रा. म्हणजे थोडक्यात आपल्याकडनं जर 6%ने घेतले असेल तर ती पैसे बँक दुसऱ्या व्यक्तीला
8%, 9%, 10%ने इंटरेस्ट रेटनं ते व्याजाने देते. मग हा जो डिफरन्स येतो म्हणजे लोन दिलेला आणि आपण त्या बँकेला ठेवलेला म्हणजे बँकेत जमा केलेली रक्कम आणि जमा व्याजाने दिलेली रक्कम याच्यामध्ये जो डिफरन्स व्याजाचा येतो तो असतो बँकेचा मेन नफा. म्हणजे बँक करोडमध्ये लोन देते. जसं समजा बँकेत ठेवी तुमच्या 10,000 कोटीच्या आहेत आणि बँक 5,000 कोटीचं लोन दिलेलं आहे किंवा रिझर्व त्याच्यात काही अमाऊंट बँक RBI त्या बँकेला ठराविक देते म्हणजे ठरवून दिले असते की त्या बँकेला पर्टिक्युलर म्हणजे काही रक्कम ही रिझर्वमधून ठेवावं लागते आणि तेवढी सोडता बँक ही बाकीची जी आहे ती लेंडिंग करते म्हणजेच लोन देते किंवा व्याजानं देते आणि त्याचा जे येणारे पैसे आहेत ते व्याजाचे गोळा केलेले ते पैसे म्हणजेच बँकेचा नफा आहे. तर ह्याच्यात प्रामुख्याने 2 गोष्टीवर बँक चालते. एक म्हणजे खातेदाराकडून किंवा गुंतवणूकदाराकडून किंवा अकाउंट होल्डरकडून FD मागून घेते आणि त्या FDचे पैसे बँक हे तिसऱ्या व्यक्तीला व्याजानं देते. मग बँक करोडोमध्ये पैसे गोळा करते आणि करोडोमध्ये लोन देते आणि तो जो डिफरन्स आहे तो जो मेन त्यांचा इंटरेस्ट रेटचा डिफरन्स आहे तो बँक जे त्याचा नफा तो असतो बँकेचा नफा. त्या व्यतिरिक्त बँक काही RBIकडून लोन घेऊ शकते की RBIने ठरवलेल्या दरामध्ये त्यांना आणखीन स्वस्त लोन भेटतं. थोडक्यात बँकेला जर लोन पाहिजे असेल तर RBI काय करते की स्वस्तात लोन देते. तेच पैसे बँक ही इतरांना थोड्या जास्त व्याजाने देते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बँकेला तो नफा कमवला जातो. ह्याच्यामध्ये बँकेला म्हणजे हे बिझनेस करण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते तर बँकेला जे रिस्क काय असते त्या बँकेला तर बँकेला जे दिलेले लोन्स आहेत ते वेळोवेळी त्याचं इंटरेस्ट रेट जमा झालेला असायला पाहिजे. थोडक्यात त्या बँकेला जे दिलेले पैसे ते गोळा करता आले पाहिजेत. त्या बँकेमध्ये जे लोन घेऊन गेलेले लोक आहेत त्यांनी म्हणजे लोन नाही बुडवलं पाहिजे. हे जेव्हा त्या बँकेमध्ये सगळं व्यवस्थित दिसतं तेव्हा त्या बँकेचं कामकाज चांगलं आहे असं दिसतं किंवा ती बँक चांगली आहे असं दिसतं. बऱ्याचशा वेळेस आपल्याला काही वेगवेगळे बँकेच्या सुविधा असतात त्याच्यावरही बँक तुमचं म्हणजे त्याला चार्ज करते, त्याच्याकडनंही तुमची फीस वसूल करते. थोडक्यात तुमचं ATM कार्डचा यूज असेल, थोडक्यात तुमचं क्रेडिट कार्डचा यूज असेल, थोडक्यात तुमचं काही SMS चार्जेस असतील, लो बॅलन्स असेल किंवा वेगवेगळ्या सुविधा असतील, इंटरनेट सुविधा असतील, याचासुद्धा बँक काय करते तर त्याचासुद्धा एक त्या ग्राहकाकडून चार्ज वसूल करते आणि त्यालासुद्धा एक इतर कमाई म्हणून आपण त्याला अदर इन्कममध्ये ती बँक त्या दिसते. त्याच्या व्यतिरिक्त बँक वेगवेगळे जे लोन्स आहेत किंवा जे वेगवेगळे पॉलिसीज आहेत किंवा जे वेगवेगळ्या बँकिंग रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यातही बँक ती काम करते. त्या बँकेत तिथेही उत्पन्न होतं आणि अशा पद्धतीने ती सगळी बँक एका सिस्टीममध्ये काम करून एक चांगला नफा कमवते. तर आपल्याला या गोष्टीचा नक्कीच म्हणजे जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं ठरेल की ती बँक आपलं पैसे व्याजानं देते तर ती आपण नक्की त्या बँकेला विचारलं पाहिजे की तुमचा इंटरेस्ट रेट किती आहे. जर एखादी बँक तुमचा म्हणजे सेविंग अकाउंटचं इंटरेस्ट रेट हे 5% देत असेल आणि किंवा FDचा इंटरेस्ट रेट 6% देत असेल आणि त्या बँकेला ते इंटरेस्ट लोकांना जेव्हा तो व्याजानं देते त्यावेळेस जर 15% असेल तर तो डिफरन्स फार मोठा असतो. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला गुंतवणूकदार महत्त्वाचं आहे की जर एवढा मोठा मार्जिन असेल तर बँक म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय होते अडचणीत येऊ शकते. कारण एवढ्या मोठ्या मार्जिननं लोन देत आहेत म्हणजे ते इनसिक्युअर्ड किंवा त्या लोनची गॅरंटी कमी असू शकते. तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आपली जेव्हा FD करायची किंवा आपले सेविंग अकाउंट ओपन करायचे किंवा आपले ज्यावेळेस त्या बँकेत पैसे आहेत त्यावेळेस आपण नक्की त्या बँकेचं सगळं डिटेल जाणून घ्या की त्या बँकेचे कुठल्या म्हणजे इंटरेस्ट रेट काय आहेत, FDचा इंटरेस्ट रेट काय आहे, देणाऱ्या लोनचा इंटरेस्ट रेट काय आहे, जेणेकरून आपल्याला त्या बँकेत भविष्यामध्ये काही अडचण येण्याची शक्यता कमी असेल. तर हा व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला एक बँकिंग सिस्टीमबद्दल थोडक्यात माहिती मिळावी आणि आपल्याला एक चांगलं फायनान्शियल एक लिटरेट होण्यासाठी याची मदत व्हावी हाच होता. थँक्यू.